माझ्या गुडघ्यांच्या वाट्यामध्ये वात आहे. त्या वाट्यांमध्ये तेल घ्या आणि ती वाट पेटवा, म्हणजे कायमचा त्रास जाईल. तुम्ही फुकट नंतर तुम्हाला काही वाटेणारच नाही ना. ओ सासूबाई, मी काय डुकरासारखे दिसते काय? नाही. माझे डोळे काय बेडकासारखे आहेत काय? नाही. आणि मी काय म्हशीसारखी चालते का? नाही. पण तू अशी का मला विचारायला लागली? मग सगळ्या गल्लीतली लोक मला अशी का म्हणतात काय की तू तुझ्या सासू सारखी दिसतेस म्हणून? तर मला सांगा गुरुजी, सध्या 12 राशींचं फळ काय आहे? कलिंगड हे मोठं फळ असतं, त्यामुळं 12 राशींना पुरतं. जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. लई खुश होऊ नका, माहेरी जायला मला अजून 1 तास बाकी आहे. बैल गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. बाई सोनूच पप्पा, तुम्हाला माहिती का काय झालं ग? अहो ती मुमताज बाई वारली होती ना. मुमताज बाई? तुम्हाला नाही माहित का? ऐकून घ्या पुढं. हा. ते शहाजहान राव आहे ना, त्यांनी तिच्या आठवणीत मुमताज आणि शहाजहान म्हण ना. हा बोल आता. तर त्यांनी त्याच्या आठवणीत त्या शहाजहान राव ना ताजमहल बांधला होता. ताजमहल. हा, बांधला होता. मी मेले तर तुम्ही काय करसाल सोनूच पप्पा? शिरा करीन ना, शिरा. 13 वेळेला शिराच करते आपल्याकडे. अहो, आपल्या लग्नाच्या वेळेस पप्पांनी तुम्हाला 10,000 रुपये देऊन तुमच्या कानात काय बोलले? काय नाही ग, पप्पा बोलले हे जावया बापू, वाटलंच तर पैसे अजून घ्या, पण पुरगी परत नाही आले पाहिजे. हा बोला ना. तुमचं नाव काय आहे? माझं नाव धुरपाताबाई. 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 हा. बरं. तुम्हाला काय आवडतं खायला? मला रात्रीचा पांढरा भात सकाळी फोडणी देऊन कांदा मिरची टाकून अशी फोडणी देऊन ते लय आवडतो. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण MBBS. अरे वा, माझ्यापेक्षा जास्त शिकलात तुम्ही मग. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा. MBBS म्हणजे म्हैस बांधता बांधता सुटली. काय सांगतेस तू? करत जा बाई तुझ्या नवऱ्यासोबत असं. मी तर माझ्या नवऱ्यासोबत असं अजिबात करणार नाही. काय म्हणली? अहो, ती माझी मैत्रीण येडीच आहे. मला म्हणते नवऱ्याची इज्जत करत जा. मिस्टर आहेत ना, त्यांना मी किती वेळा सांगितलं बाहेर जेवायला जाऊया, तर ते नेतच नाहीत मला बाहेर जेवायला. अहो काय नाही, चटई घ्यायची आणि बाहेर बसायचं जेवायला, एवढं काय. तसं नाही, बाहेर हॉटेलमध्ये. नाही, हॉटेलमध्ये कुठे. थांबा, तुम्हाला माहित आहे काय, 3 दिवस झालं मी तुमच्यावर नाराज आहे आणि तुम्हाला बोलत सुद्धा नाही. होय की. तर मला सांगा, यावर तुम्हाला काय बोलायचंय का? थँक्यू.